आदरणीय दादांच्या सोबत मी चर्चा केलेली आहे। तुमच्यावर जे आरोप होत आहेत त्यावर अजितदादा अद्याप बोलले नव्हते। सर, तुमच्यावर जे काय आरोप होत आहे, तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि यानंतर अजित पवार अद्याप काही बोलले नाही। तुमची पहिलीच भेट आहे, त्यामुळे या विषयावर काही या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही, हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो। काय म्हणणं आहे, जे आरोप केले जात आहेत गंभीर, बघा, कोणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत। मी कुणाकुणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की जे आरोप करतायत ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा। माननीय मतलब समजा ते महायुतीचे आमदार असतील तर महायुतीमध्ये ते भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, त्यांनी सुद्धा त्याबाबत त्यांच्या पक्षाध्यक्षाला विचारावं, मुख्यमंत्र्यांना विचारावं। बरं, तर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया आलेली आहे। त्यांनी त्यांचे जे कोणी आरोप करतात त्यांनी त्यांच्या अध्यक्षांना विचारावं, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली। तेव्हा या एक सांगतो, खरं सांगू का मी आपल्याला, मी आज स्पष्टपणाने सांगतो की पोलीस यंत्रणा ज्या विरोधी सर्वच लोकांनी अधिवेशनात मागणी केली होती की अशा पद्धतीची चौकशी नेमली पाहिजे, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व कशा नेमलेल्या आहेत। या ठिकाणी ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही। एक, आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे, तर तपास पूर्ण होऊ द्या। तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी